सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना नमस्कार. इयत्ता 4थीची जी परीक्षा आहे, त्या परीक्षेची डेट आपली फायनलाइज झालेली आहे 26 एप्रिल 2026 रोजी. ठीक आहे. मग आता ही जी परीक्षा आहे, महिन्यावर परीक्षा आलेली आहे. महिन्यावर परीक्षा आलेली असताना सगळ्यात शेवटी काय करायचं, तर टेस्ट सीरीज सोडवायच्या. ठीक आहे. टेस्ट सीरीज सोडवायचा. जितक्या जास्त आपण टेस्ट देऊ, जितकं जास्त आपण टेस्टने प्रॅक्टिस करू, तितकं जास्त आपला जो कन्सेप्ट आहे किंवा जी काही तयारी आहे ती आपल्याला लक्षात येते की कुठपर्यंत आपली तयारी पोहोचलेली आहे, आपल्या कन्सेप्ट नक्की क्लिअर झालेला आहे की नाही, किंवा टेस्ट सिरीज दिल्यामुळे आपल्याला किती वेळामध्ये आपण किती प्रश्न सोडवू शकतो ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येतात. आपल्याला जे प्रश्न अवघड जात आहेत ते प्रश्न आपल्याला लक्षात येतात, किंवा जे प्रश्न आपल्याला सोपे जात आहेत ते देखील आपल्याला लक्षात येतात की अरे या प्रश्नाची ही ट्रिक आहे, या पद्धतीने सोडवला तर लवकर सोडवलं जाईल. आणि मग अशा पद्धतीने ज्या वेळेला आपली फायनल एक्झाम होते त्यावेळेला आपल्याला त्याचा फायदा होतो. तर इयत्ता 4थीच्या आणि इयत्ता 7वीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिपची टेस्ट सिरीज इग्नाइट पाठशालातर्फे आम्ही आणत आहोत. आता ही जी टेस्ट सिरीज आहे ही 1 एप्रिल पासून सुरू होणार आहे. याच्यामध्ये फुल लेंथ 5 टेस्ट होणार आहे. फुल लेंथ 5 टेस्ट याचा अर्थ काय, तर पेपर 1च्या 5 टेस्ट आणि पेपर 2च्या 5 टेस्ट. तो टोटल जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला 10 टेस्ट मिळणार आहे. ह्या 10 टेस्ट मध्ये तुम्हाला पेपर 1च्या 5 आणि पेपर 2च्या 5 अशा पद्धतीने 10 टेस्ट मिळणार आहे. सगळ्याच्या सगळ्या टेस्ट एकाच वेळेला नाही होणार आहे. ठीक आहे. म्हणजे कसं की आज जर समजा याची एक टेस्ट झाली तर नंतर याची एक टेस्ट होणार, त्याच्यानंतर याची एक टेस्ट होणार, मग याची एक टेस्ट होणार. मध्ये तुम्हाला ती टेस्ट अनालिसिस करण्यासाठी आणि पुन्हा सोडवण्यासाठी वेळ दिला जाईल. तो कशा पद्धतीने, जर समजा आता 1 एप्रिल रोजी मी तुम्हाला पुढे शेड्यूल पण सांगणार आहे की कुठल्या कुठल्या तारखेला कुठली कुठली टेस्ट होणार आहे. पण आता आपण एक विचार करूयात की 1 एप्रिलला आपली पहिली टेस्ट झाली. ठीक आहे. पेपर 1चा पहिला पेपर जो आहे, पहिली टेस्ट जी आहे, पेपर 1चा एक फुल लेंथ 75 प्रश्नांची टेस्ट झाली. मग आता त्याच्यानंतर आपण काय करायचं, तर तुम्हाला टेस्ट झाल्या झाल्या तुम्हाला मार्क कळणार आहे, तुम्ही कुठे कुठे चुकला आहात ते कळणार आहे. तर ते त्याचा अनालिसिस आपण शांततेत करायचं. आता त्या अनालिसिस झाल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा चान्स असतो ती टेस्ट सोडवण्याचा. मग दुसऱ्यांदा आपल्याकडनं जर पहिल्यांदा 10 प्रश्न चुकलेले असतील तर दुसऱ्यांदा ऍटलिस्ट त्या 10 पैकी 5च प्रश्न चुकणार किंवा 4च प्रश्न चुकणार. अशा पद्धतीने आपल्या चुका कमी करत जायच्या आणि पुन्हा तुम्हाला तिसऱ्या वेळा ती टेस्ट जी आहे ती देता येणार आहे, जेणेकरून तुम्हाला एकदम फायनली लक्षात येईल की आपल्याला कुठे चुका होत आहेत आणि त्या आपण कशा पद्धतीने दुरुस्त करायच्या आहेत. ठीक आहे. तर आता ही जी टेस्ट आहे स्कॉलरशिपच्या परीक्षेप्रमाणेच पूर्ण पेपर असणार आहे. ठीक आहे. ऑनलाईन फक्त आपण घेणार आहे. आता स्कॉलरशिपच्या वेळेला तुम्हाला ऑफलाईन टेस्ट होणार आहे, त्यावेळेला तुम्हाला तिथे जाऊन ती टेस्ट सोडवायची आहे. परंतु आपल्या ज्या टेस्ट आहेत त्या टेस्ट तुम्हाला तुमच्या घरून, तुमच्या मोबाईलवरनं, टॅबलेटवरनं वगैरे देता येणार आहे. ठीक आहे. तो ऑनलाईन टेस्ट आहे. संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित ह्या टेस्ट आहे. आता सगळ्यात महत्वाची माहिती काय, तर फी किती, 99 रुपये फी आपल्या ह्या टेस्टसाठी आहे. परंतु जे विद्यार्थी ऑलरेडी स्कॉलरशिप बॅच मधले आमच्याकडचे इग्नाइट पाठशालेचे विद्यार्थी आहेत की ज्यांनी 4थी स्कॉलरशिप किंवा 5वी स्कॉलरशिप, 7वी स्कॉलरशिप, 8वी स्कॉलरशिप अशी कुठलीही बॅच जर त्यांनी आमच्याकडनं घेतलेली असेल स्कॉलरशिपची, तर त्या विद्यार्थ्यांनी ओल्ड 50 नावाचा कुपन कोड जर यूज केला तर त्या विद्यार्थ्यांना 50% ऑफ मिळणार आहे. म्हणजे किती, 99च्या ऐवजी त्यांना द्यावे लागणार आहे 49 रुपये प्लस जी काही जीएसटी असेल ती जीएसटीची व्हॅल्यू. म्हणजे तुम्हाला काय, अगदी 52-53 रुपयामध्ये वगैरे ती बॅच जी आहे ती मिळणार आहे. 49 प्लस जीएसटी. ठीक आहे. तो हे जी बॅच आहे ही जास्तीत जास्त मुलांनी विकत घ्या, जास्तीत जास्त लोकांनी ही विकत घ्या, जेणेकरून त्यांना फायदा हा नक्की होणार. ठीक आहे. आता ही टेस्ट सिरीज कशी जॉईन करायची, टेस्ट कधी होणार आहेत आणि टेस्ट किती वेळा देता येईल, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्या घरामध्ये कोणीही 4थीला किंवा 7वीला असतील तुमच्या नातेवाईकांमध्ये, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत मध्ये, तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले की टेस्ट सिरीज कशी जॉईन करायची. टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी तुम्हाला प्ले स्टोअरवर जाऊन इग्नाइट पाठशालाचं ऍप्लिकेशन जे आहे ते जॉईन करायचं आहे. ठीक आहे. इग्नाइट पाठशाला अशा पद्धतीने तुम्हाला रेड कलर आणि त्याच्यामध्ये व्हाईट कलरची पेन्सिल असा लोगो दिसेल. आता हे ऍप्लिकेशन जॉईन केलं, तुम्ही डाउनलोड केलं, तर त्याच्यानंतर पुढची स्टेप असणार आहे तुमची लॉग इनची. तिथे तुम्हाला लॉग इनच्या डिटेल्स तुमच्या तुम्ही फिल केल्या की तुम्हाला अशा पद्धतीने होम येणार आहे. स्कॉलरशिप परीक्षा, स्कॉलरशिप परीक्षांमध्ये होम पेज तुम्हाला अशा पद्धतीने दिसेल. होम पेज वर गेल्यावर तुम्हाला
टेस्ट सिरीज अशा पद्धतीने इथे येईल. आता ह्या टेस्ट सिरीज मध्ये गेलात की इथनं तुम्हाला ऑल टेस्ट सिरीज मध्ये जायचंय. ठीक आहे, टेस्ट सिरीज वर क्लिक केलं की तुम्हाला कुठे जायचंय, ऑल टेस्ट सिरीज वर जायचंय. ऑल टेस्ट सिरीज मध्ये गेल्यानंतर इकडे बघा खाली तुम्हाला 4th स्कॉलरशिप टेस्ट सिरीज, 7th स्कॉलरशिप टेस्ट सिरीज अशा पद्धतीने तुम्हाला मिळतील. ठीक आहे, तर ह्या ज्या टेस्ट सिरीज आहे त्याच्यावर तुम्हाला 4th ची हवी असेल तर 4th ची, 7th ची हवी असेल तर 7th ची, जी तुम्हाला हवी आहे त्याच्यावर क्लिक करा. अप्लाय कुपन कोड म्हणून जे जुने विद्यार्थी आहेत, जसं मी आधीच सांगितलं की जुन्या विद्यार्थ्यांना 50% ऑफ आहे, मग त्या विद्यार्थ्यांनी इथे अप्लाय कुपन कोड म्हणायचं आणि OLD50 हा कुपन कोड टाकायचा. मध्ये कुठेही स्पेस द्यायचा नाहीये. OLD, ओल्ड जो शब्द आहे तो पूर्ण कॅपिटल लेटर मध्ये लिहायचा आहे. OLD50 असं तुम्ही तिथे कुपन कोड टाकलं, अप्लाय केलं की त्याच्यानंतर तुम्हाला करायचं आहे पे ऑनलाईन. ठीक आहे, जे विद्यार्थी जुने नाही आहेत किंवा जे विद्यार्थी इग्नाइट पाठशाळेचे नाही आहेत त्या विद्यार्थ्यांनी डायरेक्टली पे ऑनलाईन करायचं आहे. ओके, त्याच्यानंतर आता हे ज्यांना हे नाही आहेत, ज्यांनी आमच्याकडे ऍडमिशन घेतलेलं नाहीये त्या लोकांसाठीची ही फी आहे 99 प्लस GST. ओके, अशा पद्धतीने 102 रुपयामध्ये तुम्हाला बॅच येणार आणि इथनं तुम्ही कंटिन्यू केलं की तुम्हाला बॅच विकत घेण्यासाठी एक QR कोड दिसेल. QR कोडवर तुम्ही पेमेंट करायचं. पेमेंट केल्यानंतर तुमची बॅच जी आहे ती परचेस होऊन जाईल. आता बॅच परचेस केल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की आम्ही टेस्ट पेपर कसा सोडवायचा. तर टेस्ट पेपर सोडवण्यासाठी तुम्हाला पुन्हा तुमच्या टेस्ट सिरीजच्या याच्यामध्ये जायचं. होम पेजवर गेला, होम पेजवर गेल्यानंतर टेस्ट सिरीज मध्ये जायचंय. टेस्ट सिरीज मध्ये गेल्यानंतर जसं आपलं पहिलं होतं, एक मिनिट, हा जो पेज होता हा अशा पद्धतीने आला की हा माय टेस्ट सिरीज जो आहे ह्या माय टेस्ट सिरीज वर तुम्हाला जायचंय. माय टेस्ट सिरीज वर तुम्ही गेलात की त्याच्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने टेस्ट तुमची ती जी सिरीज आहे ती दिसेल. ती दिसल्यानंतर त्याच्यावर क्लिक करायचं आणि मग तुम्हाला हे अशा पद्धतीने पेपर दिसतील. ते तुम्हाला अटेम्प्ट करायचे. सगळेच्या सगळे पेपर तुम्हाला एकाच वेळेला दिसणार नाहीत, कारण सगळे पेपर एका वेळेला येणार नाहीयेत. पेपर यायला थोडा, एक पेपर झालं की नंतर 1-2 दिवसाचा गॅप, नंतर दुसरा पेपर, नंतर पुन्हा 1-2 दिवसाचा गॅप, अशा पद्धतीने तुम्हाला पेपर जे आहेत ते येणार आहेत. ठीक आहे, तो टेस्ट पेपर 1. आता टेस्ट पेपर 1 वर तुम्ही अटेम्प्ट केला 1 तारखेला. ठीक आहे, अटेम्प्ट केलं की त्याच्यानंतर अग्री आणि कंटिन्यू म्हणायचं. अग्री आणि कंटिन्यू केल्यानंतर तुमचा पेपर जो आहे तो पेपर सुरू होणार. ठीक आहे, मग आता पेपर सुरू होताना महत्वाच्या काय काय गोष्टी आहे. एक तर बघा इथे तुम्हाला लँग्वेज दिसते की कुठली लँग्वेज आहे, मराठी आहे आणि त्याच्यासोबत इथे दिसतंय मॅथ्स आहे. ठीक आहे, पेपर 1 मध्ये फर्स्ट लँग्वेज आणि मॅथ्स असं फर्स्ट लँग्वेज आणि मॅथ्स असतं. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला टोटल टायमिंग दिसतो. आता इथे हा टोटल टायमिंग वेगळा आहे, पण तुम्हाला जो टोटल टायमिंग आहे तो 1.5 तासाचा दिसणार आहे. त्याच्यानंतर प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला किती वेळ लागतोय हे इथे कळणार आहे तुम्हाला, की एक एक प्रश्न सोडवायला तुम्हाला किती किती वेळ लागला तो मुद्दा तुम्हाला इथे लक्षात येईल. प्रश्नाला किती मार्क आहेत ते तुम्हाला इथे कळेल. त्याच्याच सोबत हा जो एक साइन आहे, ह्या साईनवर जर तुम्ही क्लिक केलं तर तुमचे गणिताचे आणि बुद्धिमत्तेचे जे काही प्रश्न असतील त्यांची भाषा बदलेल. ठीक आहे, त्या पॉइंटवर क्लिक केल्यानंतर गणित, आता जसं इथे मराठीतलं गणित जर असेल तर ते इंग्रजीत होईल किंवा इंग्रजीमधलं गणित असेल तर ते मराठीत होईल. म्हणजे लँग्वेज चेंज करण्यासाठी तुम्हाला ह्या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आता इथे बघा प्रश्न आहे, प्रश्नाचे इथे खाली ऑप्शन्स आहे, तुम्हाला खाली स्क्रोल वगैरे करावं लागणार थोडंसं. ठीक आहे, आता कवितेत वेळेची तुलना कशाशी केलेली आहे त्याचं उत्तर हे इकडे जे काही असेल ते असेल. ठीक आहे, इथे आता समजा असं उत्तर आहे, त्याच्यावर मी क्लिक केलं. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करायचं विसरायचं नाही. सेव्ह आणि नेक्स्ट वर क्लिक केलं की तुमच्याकडे पुढचा प्रश्न येईल. अशा पद्धतीने तुमच्याकडे ते सगळे प्रश्न जे आहेत ते प्रश्न येणार आहेत. ठीक आहे, आता हे गणिताचे प्रश्न आहे. गणिताचे प्रश्न तुम्हाला अशा पद्धतीने दिसतील. ठीक आहे, मराठीमध्ये तोच प्रश्न तुम्ही याच्यावर क्लिक केलं की इंग्लिशमध्ये तुम्हाला दिसणार. ठीक आहे, सेव्ह आणि नेक्स्ट करायचं विसरायचं नाही. ओके, फायनली ज्या वेळेला तुम्ही सबमिट करणार त्या वेळेला तुम्हाला हा इथे बघा, इथे 3 लाईन्स ज्या दिसत आहेत ना, ह्या 3 लाईनवर क्लिक करायचं. तुमचे सगळे प्रश्न सोडून झाले किंवा तुम्हाला चेक करायचंय तुम्ही किती प्रश्न सोडवले, कसे सोडवलेले आहेत, काय काय बाकी आहे, हे सगळं जर तुम्हाला चेक करायचं असेल तर ह्या ज्या कोपऱ्यामध्ये 3 लाईन दिसत आहेत ह्या 3 लाईनवर क्लिक करायचं. त्या 3 लाईनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने ते दिसेल. ठीक आहे, मग मराठीचे तुम्ही किती प्रश्न, एकूण प्रश्न किती आहेत तर हे बघा इथे 25, एकूण 25 प्रश्न आहे. गणिताचे एकूण प्रश्न किती, 50. ठीक आहे,
तो हे तुम्हाला इथे लक्षात आलं. मग आता याच्यात ना निळा कलर म्हणजे अटेम्प्टेड. ठीक आहे, निळा कलर म्हणजे काय, अटेम्प्ट केलेले आहेत. ठीक आहे, आता जसं इथे मी 2 प्रश्न अटेम्प्ट केलेले आहेत, इथे आम्ही 1 प्रश्न अटेम्प्ट केलेला आहे. ते तुम्हाला स्क्रीनशॉट काढण्यासाठी म्हणून आम्ही ते अटेम्प्ट केलेले होते. ठीक आहे, तो अशा पद्धतीने हे इथे 1 प्रश्न, तिकडे 2 प्रश्न, मग ते तुम्हाला लक्षात येतं की तुम्ही किती प्रश्न अटेम्प्ट केले आणि किती प्रश्न तुमचे बाकी आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर येल्लो कलरचा अशी जर समजा गोल सर्कल आला तुमच्या याच्या भोवती असा इथे, तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला तो प्रश्न पुन्हा जाऊन बघायचा आहे. मार्क फॉर नेक्स्ट. ठीक आहे, मार्क आणि नेक्स्ट हा जो आहे ना, मार्क आणि नेक्स्ट म्हणजे काय, मला आता हा प्रश्न असं वाटतं की हा प्रश्न खूप जास्त वेळ घेणार आहे आणि मला कदाचित हे कळत नाहीये की याला काय किती सोडवायचा, कसा सोडवायचा. मग मी आता काय करते, याला मार्क आणि नेक्स्ट करते. मग नंतर ज्या वेळेला माझ्याकडे वेळ उरलेला आहे, माझे बाकीचे प्रश्न झालेले, त्यावेळेला मी ह्या 3 लाईन्सवर क्लिक करणार आणि मग मला इथे आल्यानंतर लक्षात येणार की अच्छा 9वा प्रश्न होता की जो मी मार्क करून ठेवलेला होता, आता मी तो 9वा प्रश्न सोडवायला घेणार पुन्हा. ठीक आहे, तो अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न कुठले कुठले बाकी आहेत आणि कशा पद्धतीने बाकी आहेत ते सुद्धा इथनं कळणार आहे. ठीक आहे, म्हणजे काही काही प्रश्न तुम्ही सोडवलेलेच नसतील कदाचित, किंवा काही प्रश्न तुम्ही बघितलेले आहेत, वाचलेले आहेत, पण तुम्हाला ते सोडवलेले नाहीयेत त्यावेळेला, कारण तुम्हाला असं वाटलं की याला वेळ लागणार आहे, मग हा नंतर सोडवू. ठीक आहे, तो ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला इथनं क्लिअर होणार. ठीक आहे, मग आता शेवटी तुम्हाला काय करायचंय, सबमिट टेस्ट म्हणायचंय. ठीक आहे, सबमिट टेस्ट म्हटलं की तुमची टेस्ट जी आहे ती फायनली सबमिट होणार आहे येस म्हटल्यानंतर. ठीक आहे, सबमिट टेस्ट म्हटल्यानंतर इथे तुम्हाला पुन्हा एक सगळं डेटा येणार आहे की तुमच्याकडे एकूण प्रश्न किती आहे, नंबर ऑफ क्वेश्चन 25 आहे, त्यातले उत्तर दिलेले किती आहे, 1च आहे, रिव्ह्यू साठी किती आहे, 0 आहे, 24 प्रश्नांना तुम्ही बघितलंच नाहीये. ठीक आहे, जे काही असेल ते तिथे तुमचे नंबर ऑफ क्वेश्चन जे आहेत त्या हिशोबाने तिथे येईल आणि मग तुम्ही येस म्हटलं की तुमचा टेस्ट जो आहे तो सबमिट झालेला असणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला लगेच मार्क पण कळतील आणि सोल्युशन सुद्धा तुम्हाला लगेच इथे बघायला मिळतील. ठीक आहे, आता टेस्ट कधी कधी होणार आहेत. ओके, इयत्ता 4थीच्या असू देत किंवा इयत्ता 7वीच्या असू देत, टेस्ट कधी कधी होणार आहेत. तो बघा, टेस्ट नंबर 1 जी आहे ती होणार आहे तुमची 1 एप्रिलला. टेस्ट नंबर 2 जी आहे ती होणार आहे 3 एप्रिलला. टेस्ट नंबर 3 होणार आहे तुमची 6 एप्रिलला. टेस्ट नंबर 4 होणार आहे तुमची 8 एप्रिल. टेस्ट नंबर 5 10 एप्रिल, 13 एप्रिल, 15 एप्रिल, 17 एप्रिल, 20 एप्रिल आणि 22 एप्रिल अशा पद्धतीने तुमच्या टेस्ट ज्या आहेत त्या टेस्ट होणार आहे. याच्यात सोबत अजून आम्ही काय करणार आहोत, तर तुम्हाला यांचे अनालिसिस जे आहेत, म्हणजे त्या प्रश्नाचं उत्तर तेच का आलंय, टेस्ट अनालिसिस जे म्हणतो आपण, हे टेस्ट अनालिसिस सुद्धा तुम्हाला मिळणार आहे टेस्ट झाल्यानंतर. झाल्यानंतर म्हणजे कधी, आता ही 1 तारखेची जी टेस्ट आहे, ही 1 तारखेची टेस्ट 3 तारखेला तुम्हाला याचा अनालिसिस बघायला मिळेल, जेणेकरून तुमच्याकडे वेळ असणार आहे ज्या वेळेला तुम्ही स्वतःच्या चुका शोधू शकताय. ठीक आहे, 3 तारखेच्या याला तुम्हाला अनालिसिस बघायला मिळेल 6 तारखेला. ठीक आहे, तो 2 दिवस सोडून 3ऱ्या दिवशी तुम्हाला अनालिसिस जे आहे ते सर्व टेस्टचं मिळणार आहे. अशा पद्धतीने तुमच्या टेस्ट आहे. आता टेस्ट नंबर 1 बघा, आता इथे टेस्ट 1 कधी आहे, पेपर 1 1 एप्रिलला होणार. त्याच्यामध्ये मराठी आणि मॅथ्स होणार, 75 प्रश्न, 150 मार्क, 1.5 तासांची वेळ. ठीक आहे, त्याच्यानंतर पेपर नंबर 2 म्हणजे टेस्ट नंबर 2 होणार तुमची 3 एप्रिल, इंग्लिश आणि रिझनिंग, 75 प्रश्न, 150 मार्क, 1.5 तास. टेस्ट नंबर 3 पेपर 1 ची पुन्हा, म्हणजे काय झालं, पेपर 1 ची मी तुम्हाला म्हणाले ना की 5 टोटल तुम्हाला पेपर 1 मिळणार आहे. बघा इथे 1 2 3 4 5 आणि 5 तुम्हाला पेपर 2 मिळणार आहे. 1 2 3 4 5. ओके, तो अशा पद्धतीने तुम्हाला टेस्ट ज्या आहेत त्या टेस्ट मिळणार आहेत. एक एक टेस्ट तुम्ही किती वेळा सोडवू शकता, तर प्रत्येक टेस्ट तुम्ही 3 वेळा देऊ शकताय. जसं मी तुम्हाला सांगितलं की पहिल्यांदा दिली, त्यातल्या चुका काढल्या, मग दुसऱ्यांदा दिली, परत ज्या काही चुका झालेल्या असतील त्या बाजूला केल्यात किंवा त्या मिनिमाइज केल्यात, त्याच्यावर अभ्यास केला आणि पुन्हा 3ऱ्यांदा ती टेस्ट दिली. ठीक आहे, प्रत्येक टेस्ट नंतर तुम्हाला मार्क जे आहेत ती मार्क लगेच सांगितली जाणार आहे आणि प्रत्येक टेस्ट नंतर तुम्हाला सोल्युशन जे आहे ते सोल्युशन तुम्ही चेक करू शकताय. त्याच्याच सोबत प्रत्येक टेस्टचा अनालिसिस सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे, तो अशा पद्धतीने जुन्या विद्यार्थ्यांसाठी फक्त 49 रुपयामध्ये आणि जे विद्यार्थी ज्यांनी बॅच विकत घेतलेली नाहीये त्या विद्यार्थ्यांसाठी 99 रुपयामध्ये ह्या ज्या टेस्ट आहेत ह्या टेस्ट अतिशय फायदेशीर आहे. इतक्या कमी दरामध्ये टेस्ट ज्या आहेत त्या दुसरीकडे तुम्हाला कुठे मिळणार नाहीत. त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि त्यांना सुद्धा हे कळवा. थँक्यू.